नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. नागपूर गोवा हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील 4 तालुक्यातून जाणार होता. मात्र कालच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जो मार्ग बदलण्याचा आणि ह्याचं आरेखन बदलण्याचा जी घोषणा केली, त्यानंतर जी पूर्वीच्या आरेखनात बाधित झालेले जे शेतकरी आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता या शक्तिपीठ महामार्ग पूर्वीच्या आरेखनाप्रमाणेच व्हावा आणि या नवीन आरेखनाला विरोध करत पूर्वीच्या आरेखनाप्रमाणेच व्हावा अशी मागणी इथं केलेली आहे. या मागणीसाठी आमदार राजू खरे जे मोहोळचे आमदार आहेत ते, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे नेते अनिकेत देशमुख, हे सगळे नेते इथं आले होते आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद केल्यानंतर त्यांनी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण दाद मागणार आहोत आणि सर्व आमदारांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत अशी इथं ग्वाही दिलेली आहे. त्यानंतर या शेतकऱ्यांचं नेमकं काय मत आहे, काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांचं आपण म्हणणं जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. लमटे पळूस. बरं, काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, शक्तिपीठ मार्ग झालाच पाहिजे. जुन्या कार्यक्रम म्हणजे अशी शेतकऱ्याची इच्छा आहे. शेतकरी कुठल्याही विरोध नाही, पण असं चित्र निर्माण केलं जातं की शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून हा मार्ग कुठल्याही काही शेतकऱ्याचा विरोध नाही. फक्त ही विरोध फक्त म्हणजे पुढारी लोकांनी गैरसमज पसरवले, निर्माण केले, त्यामुळे काय नाही. पण शेतकरी कुठलाही विरोध नाही. जुन्या कार्यक्रमांना रोड झाला पाहिजे असे शेतकरी सगळी इच्छा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाव सांगा, कुठलं गाव सांगा. मी गणेश वाघ पुळूज. शक्तिपीठ व्हावी माझी इच्छा आहे आणि कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. कशामुळे ही चित्र तयार झालं? विरोध असल्याचं नाही, विरोध नाहीच. अगोदर नाही, पण विरोध आहे, सीमांकन झालेलं आहे. गेले ना ते. नाही, विरोध नाही अजिबात. नाही, विरोध नाही. आणि आता मागणी, अंतिम मागणी काय आहे तुमची? शक्तिपीठ जुन्या रेखांप्रमाणे व्हावं. आणखी काही शेतकरी आहेत? तुमचं गाव? मी आनंदराव मेटकरी, सांगोल्याचा शेतकरी एक. शक्तिपीठचा आमचं म्हणणं एवढंच आहे की शक्तिपीठला आम्ही करायला विरोध नाही आमचा. फक्त आम्ही एकच म्हणतो, अगोदर रेट जाहीर करा मग शक्तिपीठ. आजपर्यंत महाराष्ट्रातला प्रत्येक रस्त्याचा रेट अगोदर जाहीर केला आणि मग रस्ता झाला. तसं आम्हाला रेट सांगा आणि रस्ता करा, आमची मूळ मागणी आहे. हां, आणि आता जे मार्ग बदलला आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं? मार्ग बदलायला कशासाठी? रेट जाहीर करा. तिकडचा जरी मार्ग बदलला तर ते शेतकरी हायशी तुम्हाला फुकट देणार आहेत का जमिनी? अगोदर रेट जाहीर करा, नंतर ठरवा ना काय करायचं ते. शेतकऱ्यांचा विरोध आहे काय तेव्हा समजेल ना तुम्हाला. काय नाव बाबा? शहाजी चव्हाण, सांगोला. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणणं आमचं आहे की जी जुनी अलाइनमेंट झालेली आहे शक्तिपीठ महामार्गाची, रस्ता त्याप्रमाणेच राहिला पाहिजे. कारण का सांगोला जो आहे एकदम दुष्काळी भाग आहे. ही पंढरपूर जे आहे तीर्थक्षेत्र आहे. या मार्गाला म्हणजे वगळून तुम्ही दुसरीकडं महामार्ग काढता, ही म्हणजे शासनाला बी बरोबर गोष्ट नाही. आमचं म्हणणं हीच आहे की जी जुनी अलाइनमेंट आहे त्याप्रमाणे रस्ता झाला पाहिजे. मी बी एक शेतकरी आहे, माझी स्वतःही जमीन जाते, पण मला त्याच्या जमीन आपली स्वतः गेली, मला स्वतःला किळविण नाही. ह्याच्यामुळं परिसराचा लाखो जनतेचा याच्यात फायदा आहे. माझं नाव उल्हास अशोक बिले, 5व्या बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. काय म्हणणं आहे तुमचं? शक्तिपीठ हा जुन्या आरेखनाप्रमाणे झाला पाहिजे. कारण 3 वर्ष झालं आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहे. आम्ही जमिनी पडाक ठेवल्या. आम्हाला डाळिंबाची झाडं लावावी होती, द्राक्ष बागा लावावी होत्या, विहिरी पाडावी होत्या, घरं बांधावी होती. आम्ही ते सर्व कॅन्सल करून आता ही रस्त्यामध्ये जमीन जाणार आहे म्हणून आम्ही काहीच केलं नाही. ते आमचं 3 वर्षाचं नुकसान झाले आतापर्यंत. आणि अचानक फडणवीस साहेबांनी विधानसभेत घोषणा केल्यामुळे आमच्या पायाखालची वाळू सरकली. आता आम्ही जगणार कसं? आम्हाला आता जमीन शक्तिपीठ रोडमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळं आम्हाला झोपा लागणार आहे अक्षरशः. म्हणजे आमच्यावर अन्याय झाला ना थोडक्यात. मागणी काय? मागणी आमची एकच आहे, जुन्या संरेखनानुसार आणि चांगला मोबदला देऊन आमच्या जमिनी सरकारनं अधिग्रहण कराव्यात. आमचा कसलाही विरोध नाही, एवढी आमची मागणी आहे. आज आता शक्तिपीठ महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या समर्थनाचा मेळावा तुम्ही घेतलेला आहे, काय सांगाल? गेल्या 3 वर्षापूर्वी या ठिकाणी नागपूर गोवा हा शक्तिपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात असताना आमच्या मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला आणि आटपाडीचा एक गाव ह्या भागातून जात होता. गेल्या 3 वर्षापासून
त्या भागामध्ये शेतकऱ्यांचं ज्या वेळेस मोजण्या झाल्या सगळं झालं 2 वर्षापासून त्या प्रत्येक शेतकऱ्यानं कुठली धान्यसुद्धा त्या ठिकाणी लावलेलं नाही. हे सगळं असताना आता जेवायला शेतकरी माझा बसला आहे आणि वाढायच्या वेळेस या ठिकाणी शासनानं वेगळा निर्णय घेतला आहे. म्हणून ह्या सर्व शेतकरी बाधित शेतकऱ्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी आजचा हा मेळावा मी आज घेतलेला आहे. मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला एवढीच विनंती करतो, देवाभाऊंना एवढीच विनंती करतो की देवाभाऊचं पंढरपूरवरती विशेष लक्ष आहे. देवाभाऊ या शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्यापर्यंत पोहोचाव्या आणि आपण आहे तोच निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. पूर्वीचं जे रेखांकन होतं, आरेखन होतं, अलाइनमेंट होतं, त्याला विरोध केल्याचं चित्र निर्माण केलं गेलं मागच्या काही काळामध्ये. हे चित्र कोण निर्माण करतं आणि त्याचा हेतू काय आहे, त्याच्यातून त्यांना फायदा काय आहे? या ठिकाणी खरं पाहता ज्या भागातून ज्या शेतकऱ्याच्या भागातून हा रस्ता गेलेला आहे त्या भागातल्या कुठल्याही शेतकऱ्याचा या रस्त्याला शक्तिपीठाला विरोध नाही आहे. राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी स्वार्थासाठी या ठिकाणी काही लोकांनी मॅनेज करून शेतकरी विरोध करते असं शासनाला भासवलेलं आहे. हो, बाकी दुसरा काय विषय नाही. कोण लोक आहेत त्यामध्ये? काय अनेक लोक आहेत त्या ठिकाणी. काय सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी काय आंदोलन केली? म्हणजे शेतकरी आहेत का नेते आहेत? शेतकरी नेते आहेत, ते शेतकरी आहेत, नेते आहेत. त्यांचा त्या ठिकाणी कुठला गट गेलेला नाही, कुठला बाधित झाला नाही. परंतु काहीतरी वेगळं दिशाभूल करून एक चांगला शक्तिपीठ महामार्ग या ठिकाणी तयार होतोय, सगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडला जातोय आणि खऱ्या अर्थानं गावगाड्यातला शेतकरी हा या रस्त्याच्या माध्यमातून शक्तिपीठाच्या माध्यमातून 4 तासामध्ये गोव्याला आणि 4 तासामध्ये नागपूरला शेती असेल, शेतीपाला असेल, दूध असेल, ह्या सगळ्या वस्तू घेऊन जाऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं गावाचा विकास करू पाहतोय. म्हणून मला राज्य सरकारला विनंती करायचं आहे की आहेत तो शक्तिपीठ महामार्ग या ठिकाणी असाच राहावा. म्हणून आज प्रशांत परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली मग राजाभाऊ खरे आमदार असतील, बाबासाहेब देशमुख असतील, समाधानदा अवताडे असतील, ह्या सर्वांच्या उपस्थितीत नेतृत्वाखाली देवाभाऊने येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही भेटून या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणार आहोत. एकंदरीतच या शक्तिपीठ महामार्गाला विरोध असल्याचं जे चित्र निर्माण केलं गेलं होतं आणि त्या आधारेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये याचं आरेखन अलाइनमेंट बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि पूर्वीच्या आरेखनाप्रमाणेच हा रस्ता व्हावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्या मागणीला दुजोरा देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार राजू खरे असतील, माजी आमदार प्रशांत परिचारक असतील, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख असतील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख असतील, त्याचबरोबर आमदार समाधान अवताडे असतील, आमदार अनिल बाबरसाहेब असतील, या सर्वांनी या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे, समर्थन देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि लवकरच एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून या रस्त्याच्या बाबतीत आपला निर्णय बदलण्याची त्यांना विनंती करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.